नारायणगडाच्या अध्यक्षासह सगळ्या विश्वस्ताच्या वतीनं नारायणगडावरती ती कार्यक्रम घ्यायचा 900 करोड ठरलाय. हे सगळ्याला मान्य आहे का? मोकळ्या मनानं सगळेजण मला हात वर करून सांगा, 900 एकरवर होणारा कार्यक्रम हा नारायणगडलाच घ्यायचा का? कारण इथं 900 प्लस 2-2.5 हजार हेक्टर आजूबाजूला आहे, चारही बाजूने, म्हणजे पार्किंगची अडचण येणार नाही. घ्यायचं फायनल ठरलं. आता तारीख कोणती ठरवायची? आपल्याला वेळ बी पाहिजे तयारीला. जूनच्या पहिल्या आठवड्यात, म्हणजे हे 2 महिने ते तिकडे त्यांचं डफडवाजी द्या, आपला चलून जायचा दांडा इकडे तयारीचा. कारण 2 महिने तयारीला असलेच पाहिजेत, 1 महिना किंवा 2 महिने तयारीला. कारण तुम्हाला लहान नाहीये तयारी, आम्हाला अंतरवालीचा अनुभव सभेच 20 किलोमीटरवर काही केलं तरी ते रेकॉर्ड नाही तुटू सर. चारही बाजूने 20-20 किलोमीटर लोक होते. काय हाल झाले तिथं, काय लागणार आहे सगळी व्यवस्था करायला लागली. इथं सगळी जागा आहे, इथल्या सगळ्या परवानग्या त्या बीड जिल्ह्यांच्या खांद्यावर मोठी जबाबदारी आहे. कारण महाराष्ट्रातून समाज येणार आहे, तुम्हाला सेवा करायची मायबापाची संधी आहे. राज्यातला मायबाप एकत्र आहे. आपण इथं तर आहे, इथं चारही बाजूला लोक बसणार आहेत. चारही बाजूने गडावरती एकही गाडी वरती आणता येणार नाही. नीट निवेदन लक्षात राहतं. सगळी पार्किंग गडाच्या पायथ्याला करावं लागणार आहे. आसपासच्या गावाला वर माणसं बसणार नाहीत, चारही बाजूला माणसं बसणार आहेत. म्हणजे इकडची पण पूर्ण बाजू, इकडं काय 1000 एकर असेल तिकडं सुद्धा, इकडं 800-900 एकर इकडं, इकडच्याही बाजूला आणि पाठीमागच्याही बाजूला सगळ्या दगडावर तुम्हाला ते मराठी आणि मराठी दिसणार आहे. त्यामुळे पाहिजे जेवढे गाव आहेत तेवढे शिवार सगळे पार्किंगला लागणार. ही रस्ता राजुरी पर्यंत 200 फुटावर मीटरवर तुम्हाला मोठमोठाले फोकस लावून आहे. म्हणजे कोणाला रात्री बाहेर निघताना किंवा दिवसा बाहेर निघताना पार्किंग मधून मोबाईलची बॅटरी सुद्धा लावायची गरज नाही पडली पाहिजे, इतका उजेड ठेवावा लागणार. कारण माता मावल्या येणार आहेत, ही सगळी सुविधा बघून ते येणार आहेत, मग घाबरणार नाहीये. प्रत्येक 200 मीटरवर पाण्याचा टँकर ठेवून आहे तुम्हाला. प्रति 200 मीटरवर 200 मीटरवर दवाखाना. कारण इथं 500 बेडचं आयसीयूचं हॉस्पिटल बनणार आहे, एक 6 दिवसासाठी. डॉक्टर पण आले, ती सगळी टीम त्यांची जोडणार आहेत. म्हणजे एखाद्या पेशंटला किंवा एखाद्या आपल्या व्यक्तीला जर इथं काही झालं, त्याला पुण्याला जरी न्यायची वेळ आली दवाखान्यात तरी न्यायची गरज नाही पडणार, इथंच नीट होणार. एवढे मोठमोठाले मशीन इथं चालणार आहे. कारण आंतरवालीचा सगळा अनुभव आपल्याला इथं वापरायचा. इकडच्या बाजूला पाडळ शिंगेच्या हवेपर्यंत, म्हणजे त्या काजाळ्याच्या येशी पर्यंत तुम्हाला 200 मीटरवरच इथून तिथून फोकस लावून आहे. 3 गोष्टी करणं फोकस खाली: पाणी, तिथं टँकर, तिथं दवाखाना आणि जेवणाचं. लाइटिंग या शिवापासून त्या शिवापर्यंत लोकांनी गावाने टाकायचं. त्याच गावाला तयारी करायची, म्हणजे भार कोणावर येणार नाही. इकडच्या बाजूला सुद्धा करायला 4ही बाजू रस्ते. हे सोलापूर धुळे हवेला इथं सुद्धा तुम्हाला तेच करावं लागणार. कारण इथं 4ही बाजूला हॉस्पिटल राहणार, या बाजूला आणि तिकडच्या बाजूला पण. त्यांची आपली तारीख आणि ठिकाण डिक्लेअर झाल्याच्या नंतर ती सगळी यंत्रणा इथं बघायला येणार आहे, त्यांना कुठं कुठं काय टाकायचं. पण विश्वस्तासह सगळ्यांना तुटून पडावं लागणार. एकालाही मागं राखा येणार नाही. तुम्ही म्हणताल ते पोराचं हे समाजाचं आहे, तुम्ही तिकडे बघा, ते जमणार नाही. तुम्हाला एक जीवन सगळ्यांना तुटून पडून हे काम करावं लागणार. व्यासपीठावरती फक्त महाराज राहतील. छत्रपती शिवाजी महाराजांचा, जिजाऊंचा, संभाजीराजांचाच पुतळा राहणार, बाकी कोणी राहणार नाही. आज स्पष्ट सगळं, बाकी काहीच राहणार. आणि मीडियाला कोणीच बाईट देणार नाही, कोणीच. त्या बाईट मुळे असा घोळ होतो. ते म्हणतो तो बोलला ना, मी काय कमी मला बोलायचं, झालं सुरू. समजून घ्या त्याचा उद्देश. कालच खेळ पांगेला उचित, तुम्ही पांगेलाय का नाही? उचित पांगून दिला.
कोण हजर राहणार कोण नाही काही ठरलंच नाही. तुम्ही आधीच कसं काय सांगायला लागले कोण हजर राहणार. हे बघा आपण जात म्हणून काम करू. मी जात म्हणून काम करतोय का नाही. पुढे कमी पडलो तुमच्या इमानदारीला तुम्हाला मान खाली होईना असं एक तरी 7 महिन्यात वागलो का. मग मी त्यात काय आपल्यात जर फूट पडणार असली तर नको ती गोष्ट. आता उमेदवारी सारखा खेळ होईल काही नको. परिपूर्ण तयारी पाहिजे. जर सरकारने सगळ्या सोयीची अंमलबजावणी नाही दिली पुढची विधानसभा ठोकलीच म्हणून समजायचं. आतापासूनच तयारीला लागायचं. तयारीला आजपासूनच मग जाऊ गोरगरीबाची पोरं म्हणला जायचं. परत म्हणतात स्वार्थी मला कसल्या ग्रामपंचायतला सुद्धा उभा राहायचं.